नमस्कार मुलांनो. आज NMMS वर्ग 8वी चा पेपर आपण पाहणार आहोत. शालेय क्षमता चाचणी आजचा जो काही पेपर आहे त्या पेपरचे आपण काय करणार आहोत, आन्सर की आपण अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे सेट ए चा पेपर आहे. त्या पेपर मध्ये आपण काय करूया, काय आन्सर अभ्यास. तर या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला की भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा ही कोणत्या अणुसंशोधन केंद्रात आहे? तर ती आहे मुंबई या अणुसंशोधन केंद्रामध्ये. त्यानंतर आहे मृत समुद्राची क्षारता म्हणजे त्यातील पाण्याची क्षारता किती आहे? तर आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे 33.7%. ठीक आहे, मृत समुद्राची क्षारता आहे त्या ठिकाणी. पुढील पैकी वेगळा धातू आपल्याला ओळखायचा होता, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण की त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे, पुढील पैकी आरोग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे पर्याय 5वा, अन्न आम्लयुक्त करणे हे कार्य कोणत्या पाचक रसाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जाठर रस. राष्ट्रीय विषाणू संस्था, अतिशय सोपा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे ही विषाणू संदर्भातील संशोधनात या ठिकाणी कार्य करते. तर प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला की खालील आकृतीतील भूस्तरिका कोणती आहे? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 या प्रश्नाचं काय उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 8वा आपल्याला दिलेला आहे, पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजेच काय? तर लयकारिका हे या प्रश्नाचं काय योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कुठे आहेत? तर आपल्या पुस्तकामध्ये या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. भारत या देशामध्ये सर्वाधिक मधुमेहाचे काय तर रुग्ण आहेत. त्यानंतर खालील जोड्यापैकी विसंगत जोडी आपल्याला ओळखायची होती. तर या प्रश्नाचं कारण आपल्याला माहित आहे क्षयरोगासाठी आपण मॅक्टोबॅक्टेरियल ट्युबरक्लोसिस हा काय असतो, जीवाणू कारणीभूत असतो. पटकी रोगासाठी विब्रिओ कॉलरी, त्यांना विषम ज्वरासाठी साल्मोनेला टायफी. मग अयोग्य विधान कोणतं आहे? अयोग्य जोडी मग पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी. तर 11 नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, लाकूड, कपडे, कोळसा व घनरूप पदार्थापासून लागणारी आग ही कोणत्या आगीच्या प्रकारामध्ये येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अवर्गीय आग यामध्ये काय होते त्याचा समावेश होतो. त्यानंतर खालील कोणत्या पेशीत तंतुकणिका नसतात? तर खालीलपैकी लोहित रक्तकणिका यामध्ये काय नसतात? तर तंतुकणिका नसतात. त्यानंतर या रक्तगटाचा शोध डिस्कॉल स्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला. तर एबी या रक्तगटाचा शोध यांनी लावला. निरोगी मानवाच्या हृदयाला दर मिनिटाला किती 72 ठोके पडतात? भरतपूर अभयारण्य कशासाठी जगप्रसिद्ध आहे? तर पाण पक्षासाठी काय आहे ते जगप्रसिद्ध आहे. त्यानंतर सिग्मोमॅनोमीटर या यंत्राने खालीलपैकी काय मोजतात? तर या ठिकाणी रक्तदाब मोजला जातो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. तर 17 नंबरचा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 18 नंबरला अनियमित परावर्तन संबंधित खालील दिलेल्या विधानातून चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न होता आणि 19 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उष्णता. त्यानंतर 20व्या नंबरचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर बघा, आपल्याला एक प्रश्नाचं मानवी शरीराचं तापमान माहित आहे 37°C. मग पहिल्या प्रश्नाचं डी ऑप्शन फक्त पहिल्याच पर्यायामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 21व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतरच आपण पुढचा प्रश्न, तर 22 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला 22 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न आहे, 23 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 24 नंबरचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर 25व्या नंबरचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 26 नंबरचा प्रश्न आहे, त्या 26 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सर्व प्रश्नाची उत्तर अगदी तंतोतंत 99% तरी आपण बरोबर सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. एखाद्या प्रश्नाचं कमी जास्त होईल. आता 27चा प्रश्न आहे, 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. त्यानंतर 28 नंबरचा प्रश्न आहे, अणूच्या अंतरांगाचा अभ्यास करण्यासाठी विकिरणाचा प्रयोग कोणत्या शास्त्रज्ञाने केला? तर तो केला होता अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी. डाल्टन हे एकक कशाच्या मापासाठी वापरतात? तर ते अणूचं वस्तुमान मोजण्यासाठी वापरतात हे आपल्याला माहित आहे. 22 कॅरेट सोने हे आपल्याला माहित आहे की सोने, चांदी किंवा तांबे या धातूचे संमिश्र बनवण्यासाठी असते. पुढीलपैकी कोणत्या सीएनजी चे वैशिष्ट्य नाही? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 32 नंबरचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आहे 4. 33 नंबरचा प्रश्न आहे,
की अणूच्या विशिष्ट कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात यासाठी 2n चा वर्ग हे सूत्र पुढीलपैकी कोणी प्रतिपादित केले आहे? तर नील्स बोर यांनी ते प्रतिपादित केलेलं आहे. नवसागर सूत्र या प्रश्नाचं उत्तर आहे 34 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दह्यामध्ये सर्वांना माहिती आहे दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असते. त्यानंतर 36 नंबरचं पर्याय आपले 3 पर्याय योग्य आहेत बरोबर आहेत आणि चौथा अयोग्य आहे. 37 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे कान्होजी जे कारण चौथीच्या पुस्तकामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे कारखानीस. तर 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 40 नंबरचा प्रश्न आपल्याला ठिकाणी संसदीय शासन पद्धती हे खास वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक जबाबदारी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. भारतीय संघराज्यात प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालयाची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? तर तो संसदेला देण्यात आलेला आहे. लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी किती वर्ष? तर 25 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात? तर ते राष्ट्रपती करतात. 44 नंबरचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर 45 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 46 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि 47 आहे पर्याय क्रमांक 1 आणि 48 आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपण आजच्या परीक्षेमध्ये झालेले 48 प्रश्न अभ्यासले आहेत. तर मित्रांनो ही पुढील ज्या काही मग मॅथचे असतील किंवा हे उरलेले जे 50 प्रश्न असतील यांचा सुद्धा तुम्हाला आन्सर लगेच मिळून जातील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.